टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक. एसआयटीनं घेतला निदा खानचा ताबा. निदा खानकडून मोबाईलसह काही तांत्रिक पुरावे जप्त. निदा खान फरार होण्यामागे एमआयएमचा हात, मंत्री संजय शिरसाटांचा गंभीर आरोप. मुख्यमंत्र्यांना भेटून शिरसाट एसआयटी चौकशीची मागणी करणार. बीडच्या राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई. माजी जिल्हाधिकारी अटक केली. अविनाश पाठक यांना अटक. 68 कोटींच्या भूसंपादनासाठी 241 कोटी वाटल्याचा आरोप. पश्चिम बंगालमध्ये आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक. सुवेंदू अधिकारींचं नाव आघाडीवर. अमित शहांचं जोरदार स्वागत. तर उद्या नव्या सरकारचा शपथविधी. तामिळनाडूत थलपती विजयच्या सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम. काँग्रेसनंतर इंडिया आघाडीतले माकप, भाकप आणि व्हीसीकेही पाठिंब्याच्या विचारात. आज तिन्ही पक्षांच्या स्वतंत्रपणे बैठका. काँग्रेसचे केरळमधले मुख्यमंत्री आज निश्चित होणार. पर्यवेक्षकांचा रिपोर्ट हायकमांडला देणार. केसी वेणुगोपाल मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर. दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 92% विद्यार्थी उत्तीर्ण. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल 2% घटला. मुलांपेक्षा 6% जास्त मुली उत्तीर्ण. राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. सातारा, रायगडमध्ये घरांची छप्परं उडाली आहेत, तर बुलढाण्यात कांद्याचं नुकसान. नमस्कार. दुपारच्या